एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन चॅप्टरमध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये नेफ्रॉन्सचे टाइप्स आणि त्याचबरोबर जक्स्टाग्लोमेरुलर ॲपॅरेटस याबद्दल माहिती घेतली. त्याचे मेन फंक्शन्स काय आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे काही स्ट्रक्चर आहे ते कसं फॉर्म होतं याबद्दल आपण जाणून घेतलं. पण ज्यावेळेस आपण ती स्टडी करत होतो त्याच्यामध्ये आपण जनरली जे काही एक्सक्रीशनमध्ये जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत ते एक्सक्रिटरी ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, त्यांचं मेन स्ट्रक्चर काय आहे आणि त्याच्यामधला जो काही स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट ऑफ नेफ्रॉन जो आहे याच्याबद्दल आपण स्टडी केली. पण याच्यामध्येच आता जे काही ऑस्मोरेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये साल्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि वॉटर बॅलन्स ठेवलं जातं, त्याला आपण ऑस्मोरेग्युलेशन म्हणतो. ओके, ऑस्मोरेग्युलेशन इज ए प्रोसेस कंट्रोलिंग द सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन अँड वॉटर बॅलन्स. तर आता जे काही बॉडीमधील वॉटर बॅलन्स आहे आणि सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन आहे याचं रेग्युलेशन करण्यासाठी आपण युरिन फॉर्मेशनबद्दल माहिती घेणार. तर युरिन फॉर्मेशन, तर युरिन कशी फॉर्म होते हे आपण पाहणार आहोत. तर याच्यासाठी जनरली 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट अल्ट्राफिल्ट्रेशन, ज्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन सुद्धा म्हणतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड वन आहे सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन and third one is a tubular secretion. यालाच आपण ऑगमेंटेशन सुद्धा म्हणतो. तर युरिन फॉर्मेशनमध्ये टोटल 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट वन इज ए अल्ट्राफिल्ट्रेशन, ज्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणतो. सेकंड वन सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन अँड थर्ड वन ट्युब्युलर सिक्रेशन ऑर ऑगमेंटेशन. तर ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत याच्या थ्रू या 3 स्टेप कंप्लीट झाल्याच्यानंतर युरिन फॉर्म होतो. तर या ज्या 3 स्टेप्स आहेत त्या डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत. जनरली प्रत्येक स्टेपमध्ये जो काही नेफ्रॉनचा पार्ट आहे याच्यामध्ये काय काय होतं आणि कसं युरिन फॉर्म होतो हे आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर तुम्हाला जे काही ब्लड सप्लाय केला जातो किडनीमध्ये, म्हणजे बॉडीकडून किडनीकडे, तर याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तर आता जे काही ब्लड बॉडी पार्ट्सकडून किडनीकडे आलेलं आहे याच्यानंतर जे काही ब्लडमधलं कंटेंट आहे किंवा अदर बॉडीचं जे काही ब्लड थ्रू वेस्ट मटेरियल आलेलं आहे तर त्याच्यापासून युरिन कसा फॉर्म होतो याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. तर फर्स्टली आपण अल्ट्राफिल्ट्रेशन, सर्वात पहिल्यांदा आपण अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजेच ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनबद्दल माहिती घेणार आहोत. त्याच्यानंतर 1 बाय 1 आपण डिटेलमध्ये स्टडी करणार. तर अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये जनरली जो काही बोमन्स कॅप्सूल आहे, ग्लोमेरुलस आहे, त्याच्यामध्ये जो काही ब्लड पास झालेलं आहे, कारण की आपण ज्यावेळेस ब्लड फ्लो पाहिला, ब्लड सप्लाय पाहिला तर किडनीमध्ये जी काही रिनल आर्टरी आहे याच्या थ्रू रिनल आर्टेरिओल आणि रिनल आर्टेरिओल थ्रू जो काही ॲफरंट आर्टेरिओल आहे त्याच्यामध्ये ब्लड पास होतो. ओके, सर्वात पहिली स्टेप. तर जो काही ॲफेरंट आर्टेरिओल आहे, ओके, तर हा आहे बोमन्स कॅप्सूल नेक आणि इथे आहे ॲफेरंट आर्टेरिओल आणि हा आहे इफेरंट आर्टेरिओल आणि या कॅपिलरीज ज्या काही नेटवर्किंग फॉर्म होते. ओके, तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो काही ब्लड आहे तो कुठे आला, ॲफेरंट आर्टेरिओलमध्ये आला. ओके, तर इथे ज्यावेळेस ॲफेरंट आर्टेरिओलमध्ये येतो तर मी तुम्हाला त्यावेळेस स्ट्रक्चर काढून दाखवताना सांगितलं होतं की याच्यामध्ये जो काही डिफरन्स दिसतो डायमीटरचा, तर ॲफेरंट आर्टेरिओलची डायमीटर ही ग्रेटर दॅन इफेरंट आर्टेरिओल आहे. ओके, कारण की ॲफेरंट आर्टेरिओलची डायमीटर ही खूप जास्त आहे इफेरंट आर्टेरिओलपेक्षा. तर याचं मेन जे फंक्शन आहे ते इथे येतं. तर अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये
तर या डायमीटरच्या डिफरन्सवरून किंवा जी काही साईज आहे याच्यामुळे जो काही ब्लड फ्लो होतो तो ॲफरंट आर्टेरिओलमधून खूप फास्टली येतो आणि इफेरंट आर्टेरिओलमधून तो प्रेशरनी एक्झर्ट होतो. तर याच्यामध्ये ज्यावेळेस ब्लड हा बॉडी थ्रू कुठे आला, ॲफरंट आर्टेरिओलमध्ये आला, तर याच्यामध्ये ब्लड आल्याच्या नंतर जो काही प्रेशर आहे ज्याला आपण काय म्हणतो GHP, ग्लोमेरुलार हायड्रोस्टॅटिक प्रेशर, ग्लोमेरुलार हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तर जनरली 3 प्रेशर्स क्रिएट होतात जोपर्यंत ग्लोमेरुलार फिल्ट्रेट फॉर्म होत नाही. तर अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये फक्त ग्लोमेरुलार फिल्ट्रेट हा फॉर्म होतो. आणि ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन कशाला म्हणतो आहे, तर फक्त जे काही ग्लोमेरुलसमध्ये होतं त्याला आपण ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन म्हणतो. तर आता जो काही फर्स्ट स्टेप आहे तो फक्त कशामध्ये होणार आहे, ग्लोमेरुलसमध्ये होतं. तर सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस ब्लड पास होतो तो आहे ग्लोमेरुलार हायड्रोस्टॅटिक प्रेशर. आणि याच्यामध्ये जनरली जो काही प्रेशरनी ब्लड येतं ती किती आहे, तर 55 mmHg एवढ्या प्रेशरनी ब्लड फॉर्म होतो. तर GHP जो की आहे 55 mmHg. त्याच्यानंतर जो काही ब्लड येतो तो कुठे लोकोमेट होतो, तर ग्लोमेरुलस ज्या काही कॅपिलरीज आहेत त्याच्यामध्ये लोकोमेट होतो. तर याच्यामध्ये ज्यावेळेस लोकेट होतो त्यावेळेस इथे जे आहे ते प्रोटीन कंटेंट असतं. तर हे जे प्रोटीन कंटेंट आहे ते अपोज करतं, ब्लडला काय करतं, अपोज करतं. ज्यावेळेस ब्लडला अपोजिट साईडनी प्रेशर क्रिएट होतो त्याच्यामध्ये इथल्या जो काही सेकंड आहे तो आहे ऑस्मोटिक प्रेशर, याला आपण म्हणणार आहे PO. ओके, ऑस्मोटिक प्रेशर. आणि ज्यावेळेस ब्लडला या इथल्या जे काही प्रोटीन्स कंटेंट्स आहेत त्यांनी अपोज होतो त्यावेळेस जे काही प्रेशर क्रिएट होतो तो आहे 30 mmHg. इथे 30 mmHg. आणखी जो काही ब्लड पास झालेला आहे कुठे, कॅपिलरीजमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट झाल्याच्या नंतर इथे जो काही कॅप्सुलार स्पेस आहे, ग्लोमेरुलस आणि कॅप्सुलार, ओके, आहे बोमन्स कॅप्सूल. ओके, या बोमन्स कॅप्सूल आणि हा जो कॅपिलरीची लाइनिंग आहे, ओके, याच्यामध्ये जो काही कंटेंट आहे इथे जे काही प्रोटीन्स असतात त्याच्यामुळे तो अपोज होतो. पण ज्यावेळेस हे जे काही प्रेशरनी बाहेर पडतं त्यावेळेस इथे जो काही कॅप्सुलार स्पेस आहे इथे सुद्धा एक प्रेशर क्रिएट होतो. ओके, ज्यावेळेस ग्लोमेरुलार फिल्ट्रेट हा कॅप्सुलार स्पेसमध्ये येईल. ओके, तर इथे ज्यावेळेस फिल्ट्रेट लोकेट होतो याच्या अगोदर, मूव्ह होण्या अगोदर जो काही प्रेशर क्रिएट होतो तो आहे थर्ड वन प्रेशर, ज्याला फिल्ट्रेट हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ओके, तर याला आपण लोकेट करणार आहे PH, हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तर याच्यामध्ये टोटल 15 mmHg इतका प्रेशर क्रिएट होतो. याच्यावरच अल्ट्राफिल्ट्रेशन डिपेंड्स आहे. जर कारण की तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन विचारले जातील, MCQ टाईप्स असतील किंवा तुम्हाला नेटसाठी प्रिपरेशन करायची असेल तर याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. तर नेमकं काय काय होतं आहे हे नेमकं लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा आपण ग्लोमेरुलार फिल्ट्रेशनबद्दल स्टडी करतो आहे. तर ग्लोमेरुलार फिल्ट्रेशनमध्ये जे काही फिल्ट्रेशन होतं ते फक्त ग्लोमेरुलसमध्ये होतं. ओके, तर आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये जो काही कॅपिलरीची नेटवर्किंग आहे याला आपण काय म्हणतो, ग्लोमेरुलस म्हणतो. ओके, आणि हा जो कप लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो, बोमन्स कॅप्सूल म्हणतो. ओके, आणि याच्या जो काही कंटिन्युअस पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, नेक म्हणतो. आणि त्याच्यानंतर जे काही कन्व्होल्युटेड पार्ट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, PCT म्हणतो. आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर ऑलरेडी पाहिलेलं आहे. ओके, रिकॅप म्हणून तुम्हाला किंवा आठवणीत या वयासाठी मी सांगितलेलं. तर जो काही फिल्ट्रेशन आहे ते कुठं होतं आहे, ग्लोमेरुलस, जे काही कॅपिलरीज नेटवर्किंग आहे त्याच्यामध्ये. तर सर्वात पहिल्यांदा बॉडी थ्रू ब्लड कुठे आला, ॲफेरंट आर्टेरिओलमध्ये. ओके, किडनीमधून पास आउट कसं होतं हे मी तुम्हाला
अगोदर पण सांगितलं आहे. जर पाहायचं असेल तर आणखीन एक वेळेस व्हिडिओ रिपीट करून पहा, कारण की ज्यावेळेस तुम्हाला ब्लड सप्लाय करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे अल्ट्राफिल्ट्रेशन समजणार नाही. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो काही ब्लड आहे तो बॉडी थ्रू कुठे आला, ॲफेरंट आर्टेरिओलमध्ये आला. ॲफेरंट आर्टेरिओल आणि इफेरंट आर्टेरिओल यांच्या डायमीटरमध्ये डिफरन्स असल्यामुळे ज्यावेळेस प्रेशरने क्रिएट होतो त्यावेळेस जो काही ब्लड आहे तो इथे येईल. ओके, तर इथे आल्याच्या नंतर इथे दोन टाईपनी चेंजेस होतात किंवा मूवमेंट होते ब्लडची. सर्वात पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल जर समजा आपल्याकडे एखादा वेसल आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो आहे, वॉटर पास करतो आहे. फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर वेसलमध्ये आपण वॉटर कंटेंट पास केला आणि पर्टिक्युलर इथे खूप छोटी डायमीटर आहे आणि इथे आपण पास आउट करतो आहे. तर इथे ब्लड येत आहे, वॉटर येत आहे, तर इथून बाहेर पडेल आणि सम अमाऊंटमध्ये जे काही जास्त क्वांटिटीचे असतील ते कुठे जातील, खालच्या साईडला डिपॉझिट होते. ॲज लाईक दॅट ज्यावेळेस अफेरंट आर्टेरिओलमधून जास्त प्रमाणात ब्लड प्रेशरनी पास आउट होईल त्यावेळेसच ते तितक्याच प्रेशरनी बाहेर पडेल. पण ज्यावेळेस पास आउट होते त्यावेळेस ही जी साईज आहे ती नॅरो असल्यामुळे काय होईल, जो काही येणारा कंटेंट आहे तो पास होताना सम अमाऊंटमध्ये खालच्या साईडला डिपॉझिट होईल. ओके, तर इथे सुद्धा डायमीटरचा डिफरन्स असल्यामुळे काय होईल, हा जो ब्लड आहे तो पास होत असताना या साईडने सुद्धा ब्लड पास होईल, जो की फिल्टर झालेला ब्लड आहे, जो पुन्हा कुठे जाणार आहे, बॉडीला जाणार आहे. पण आपण आता काय शिकतोय, युरिन फॉर्मेशन शिकतोय. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत जे बॉडीच्या बाहेर काढणार. तर हा आहे ब्लड जो की पास झाला कुठे, ग्लोमेरुलसमध्ये, कॅपिलरीजमध्ये. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस कॅपिलरीजमध्ये येतो तर इथून पास होतानाचा जो प्रेशर आहे ज्याला आपण काय म्हणलं, GHP, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हा जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे ज्या प्रेशरने येतोय तो किती आहे, 55 mmHg. इथून ब्लड आल्याच्या नंतर जे काही डिपॉझिशन इथे होतं त्याच्यामध्ये अपोज करणारे प्रोटीन्स प्रेझेंट असतात. त्या प्रोटीन्समुळे जो काही ऑस्मोटिक प्रेशर क्रिएट होतो तो आहे PO, ज्याला आपण म्हणलं प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर. तर हा जो आहे ऑस्मोटिक प्रेशर तो किती आहे, 30 mmHg. किती आहे, 30 mmHg. हा झाला सेकंड प्रेशर क्रिएट झाला. थर्ड वन जो आहे, जो कॅप्सुलर स्पेस आहे त्याच्या अगोदर आणि जो काही बोमन्स ग्लोमेरुलर ॲपॅरेटस आहे आणि बोमन्स कॅप्सूल आहे त्याच्यामध्ये जो काही स्पेस आहे जिथून फिल्टर होणार आहे, इथे पोर लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. तर इथे सुद्धा एक प्रेशर क्रिएट होतो, तो आहे फिल्ट्रेट हायड्रोस्टॅटिक प्रेशर. ओके, तर इथून ज्यावेळेस फिल्ट्रेट बाहेर पडतो तर तो आहे 15 mmHg. इथे किती प्रेशर क्रिएट होतो आहे, 15 mmHg. तर हे जे तीन प्रेशर क्रिएट झालेले आहेत ज्याच्या थ्रू आपण काय केलं, ब्लड जो आहे तो फिल्टर करण्याचा प्रयत्न केला. कुठे, ग्लोमेरुलसमध्ये. आता इथे जो काही फिल्ट्रेट येणार आहे त्याचा नेट किती आहे, नेट फिल्ट्रेट किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, EFP, इफेक्टिव्ह फिल्ट्रेट प्रेशर. आता हा किती आहे याच्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, GHP मायनस PO प्लस PH. तर हा आहे फॉर्म्युला जो की ज्याला आपण नेट फिल्ट्रेट किंवा इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर म्हणतो. तर याच्यामध्ये जनरली जो काही प्रेशर इथे क्रिएट झालेला आहे ग्लोमेरुलसमध्ये त्याचा आपण नेट काढतोय. तर आपल्याला जो काही इथे भेटणारा कॅप्सुलर स्पेसमध्ये जो काही फिल्ट्रेट भेटणार आहे तर त्याचा अमाऊंट आपण नेट फिल्ट्रेट काढतोय. तर ते किती येईल, तर GHP किती आहे, ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर 55 mmHg. ओके, सेकंड इथे मायनस येईल. सेकंड जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे, ऑस्मोटिक प्रेशर ज्याला आपण PO म्हणतो, तो किती आहे, 30 mmHg प्लस हायड्रोस्टॅटिक प्रेशर 15 mmHg. तर किती होईल, हा आहे 55 मायनस 30 and 15 45
किती झाले 10 mmHg. तर इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर किती आहे 10 mmHg. आणि हा कशाचा आहे तर इथला प्रेशर आहे. जो काही फिल्ट्रेट आपल्याला भेटलेला आहे त्याच्यामध्ये जो काही क्रिएट होणारा प्रेशर आहे तो किती आहे 10 mmHg. याच्यावरती खूप वेळेस नेटला तुम्हाला CETला क्वेश्चन विचारले जातात. तर जनरली जे काही प्रेशर्स आहेत ते अगोदर लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर जो काही इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर आहे तो सुद्धा काढला जातो, जो की आपल्याला फिल्ट्रेशन दिसतो कॅप्सुलर स्पेसमध्ये. ओके, तर याच्यासोबतच आपण जो काही ब्लड आहे तो जनरली किती प्रमाणात येतो आणि त्याच्यापासून किती प्रमाणात आपल्याला युरिन फॉर्मेशन करण्यासाठी भेटतं किंवा किती प्रमाणात युरिन फॉर्मेशन होतं. तर याच्यामध्ये टोटल जो काही ब्लड बॉडी थ्रू येणार आहे तो किती आहे. तर याच्यामध्ये जो काही ब्लड पास होणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे ज्या काही आर्टरीज आहेत कॅपिलरीज आहेत त्यांची जी वॉल आहे ती किती आहे थिन आहे. ओके, तर ज्यावेळेस ब्लड पास होतो त्याच्यामध्ये जो काही प्रेशर क्रिएट होतो याच्या थ्रू जो काही ब्लड आहे जनरली 600 ml पर मिनिट पर किडनी. जरी हे नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये एका मिनिटाला 600 ml ब्लड हा पास होतो. तर जनरली आपल्याला माहीत आहे जे काही आर्टरीज आहेत कॅपिलरीज आहेत त्यांची जी काही वॉल आहे ते थिन आहे. त्याच्यामध्ये जो काही प्रेशर क्रिएट होतो त्याच्या थ्रू जो काही बॉडीकडून येणारा ब्लड आहे तो किती येतो 600 ml पर मिनिट. एका मिनिटाला एका किडनीमध्ये 600 ml इतका ब्लड पास होतो. तरीही याच्यामध्ये जनरली जो काही ब्लड पास होतो ह्यात वॉल ज्या आहेत त्या थिन असल्यामुळे त्या पर्टिक्युलर मॅक्रोमॉलिक्यूलसाठीच परमिएबल आहेत. ओके, परमिएबल म्हणजे एंट्री असणे. तर जनरली जे काही परमिएबल्स आहेत त्याच्यासाठी एक्सेप्ट जे काही सेल्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत. आपल्याला ब्लड कंटेंट माहीत असेल. ब्लड फॉर्मेशनसाठी काय आहे तर प्लाझ्मा अँड सेल्स. ओके, सेल्समध्ये पुन्हा 3 येतात RBC, WBC अँड प्लॅटिलेट्स. ओके, तर एक्सेप्ट सेल्स आणि प्लाझ्मामध्ये जे काही प्रोटीन कंटेंट आहे हे प्रोटीन सेल्स आणि प्रोटीनला सोडून जो काही प्लाझ्मा आहे किंवा कंटेंट आहे ब्लडचं तोच तेवढा काय होतो पास होतो. त्याच्यासाठीच फक्त ज्या काही वॉल्स आहेत त्या परमिएबल्स आहेत. ज्यावेळेस पास होतात त्याच्यामध्ये 600 ml इतका ब्लड पास होतो आणि जो काही फिल्ट्रेट आहे इतक्या ब्लडमधून जो काही आपल्याला फिल्ट्रेट ग्लोमेरुलर फिल्ट्रेट भेटतो तो किती आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट किती भेटतो आपल्याला 600 मधून ओनली 125 ml पर मिनिट. ओनली 125 ml पर मिनिट. म्हणजे अनवॉन्टेड जे काही मटेरियल आहे पण जे काही फिल्ट्रेट काढणार आहोत त्याच्यामधून फक्त किती भेटतं 125 ml पर मिनिट. आणि पूर्ण डेचा जर विचार केला तर 180 लिटर पर डे. एका दिवसाला 180 लिटर एवढं फिल्ट्रेट भेटतं. तर याच्यामध्ये जनरली जे काही कंटेंट आहेत आता फॉर्मेशन तर आपल्याला कळालं आणि फिल्ट्रेट कसं फॉर्म होतं किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन कसं होतं याबद्दल आपण माहिती घेतली. तर त्याच्यामध्ये जो काही फिल्ट्रेट आहे तो 1 डेला किती आहे 180 लिटर्स फॉर्म होतो ज्याच्यामध्ये 125 ml पर मिनिट फॉर्मेशन होतं. आणि जनरली तुम्हाला माहीत असेल युरिन फॉर्मेशनसाठी आपण पाहिलं होतं की जास्त ड्युरेशनमध्ये किंवा जास्त अमाऊंटमध्ये जरी पाहिलं तर 1.5 लिटर एवढं काय असतं फॉर्मेशन असतं युरिनचं. ओके, डेली इतकं होतं ज्याच्यामधून फक्त 1.5 इतकाच लिटर इतकंच युरिन फॉर्म होतं. तर याच्यामध्ये आपल्याला फिल्ट्रेशन करायला प्रेशर्स कोणते कोणते क्रिएट होतात आणि त्याच्यामधून फिल्ट्रेट कोणतं
भेटतं. पण आता याच्यामध्ये काय काय कंटेंट असतात आणि फिल्ट्रेटचं नेचर कसं असतं याबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्याला जो काही फिल्ट्रेट भेटलेला आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट, तर याचं नेचर कसं असतं किंवा याच्यामध्ये काय काय कंटेंट असतं त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हा जो आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट किंवा यालाच काय म्हणलं जातं डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा, आणखीन याला काय म्हणतात तर प्रायमरी युरिन. तर हा जो कंटेंट आहे, जो काही फिल्ट्रेट आपल्याला भेटलेला आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमधून, जो काही फिल्ट्रेट आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेट, त्याला आपण काय काय म्हणतो ग्लोमेरुलर फिल्ट्रेट म्हणतो किंवा डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स अब्सेंट आहेत असा जो काही प्लाझ्मा आहे ते सुद्धा म्हणलं जातं आणि त्यालाच प्रायमरी युरिनसुद्धा म्हणलं जातं. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं MCQ टाईप ऑफ क्वेश्चन्समध्ये प्रायमरी युरिन आपण कशाला म्हणतो किंवा प्रायमरी युरिन हा कुठे भेटतो, तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट जो आहे ओके कुठे अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये आपल्याला प्रायमरी युरिन फॉर्मेशन होतं. तर याचा जो काही नेचर आहे तो नेचर कसा आहे अल्कलाइन, कसा आहे अल्कलाइन. ओके, तर जे काही स्मॉल पॉईंट्स तुम्हाला वाटतात तशांना अंडरलाईन करून ठेवा, कारण की असे MCQजमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स जास्त असतात. तर नेचर कसं आहे अल्कलाइन आहे. आता याच्यामध्ये कंटेंट काय काय आहे, तर प्रायमरी युरिनमध्ये काय काय असतं तर अमायनो ॲसिड्स, पिगमेंट्स, इनऑर्गॅनिक आयन्स, युरिया अँड ग्लुकोज. तर जे काही फिल्ट्रेशन आपण पाहिलं तर अल्ट्रा फिल्ट्रेशन आपण कशाला म्हणतो किंवा ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आपण कशाला म्हणतो, जो काही ब्लड बॉडी थ्रू पास होतोय तो ब्लड कुठे येणार सर्वात पहिल्यांदा ॲफेरंट आर्टेरिओलमध्ये येणार आणि त्याच्यामध्ये जे काही प्रेशर क्रिएट होतात आणि ज्याच्यामधून फिल्ट्रेशन फॉर्म होतं, तर सर्वात पहिल्यांदा जो प्रेशर आहे तो आहे GHP ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि तो आहे 55 mmHg. त्याच्यानंतर सेकंड वन आहे ऑस्मोटिक प्रेशर, याच्यामध्ये किती आहे 30 mmHg, जो की कुठे होतो जो काही ब्लड पास झालेला आहे जिथे प्रोटीन ज्याला अपोज करतो त्या ठिकाणी जो काही ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणतो किती आहे 30 mmHg. थर्ड वन फिल्ट्रेट हायड्रोस्टॅटिक प्रेशर, जो की जे काही कॅपिलरीजमधून बाहेर पडणार आहे तिथे जो काही प्रेशर क्रिएट होतो त्याला तो किती आहे 15 mmHg. आणि ज्यावेळेस हे प्रेशर्स क्रिएट होतात त्यावेळेस आपल्याला काय भेटतो फिल्ट्रेट. आणि हा जो फिल्ट्रेट आहे याच्यामध्ये ब्लडमधून येणारा फक्त प्लाझ्मा कंटेंट असतो, म्हणून आपण काय म्हणलं तिथं डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. सेकंड नेम काय दिला आपण त्याला डीप्रोटीनाइज्ड. डी मीन्स रिमूव्हल ऑफ आणि प्रोटीनाइज्ड मीन्स प्रोटीन, ज्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट नाही आहे असा जो काही प्लाझ्मा आहे तो आपल्याला इथे भेटतो, ज्याला आपण ग्लोमेरुलर फिल्ट्रेट डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा किंवा प्रायमरी युरिनसुद्धा म्हणतो. आणि याचं नेचर आपण सांगितलं अल्कलाइन आहे आणि जो काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये काय काय कंटेंट्स आहेत अमायनो ॲसिड्स, पिगमेंट्स, इनऑर्गॅनिक आयन्स, युरिया अँड ग्लुकोज. इतकं कंटेंट आपल्याला कशामध्ये भेटतं प्रायमरी युरिनमध्ये भेटतं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमध्ये भेटतं. आणि हा जो फिल्ट्रेट आहे जो काही कॅप्सुलार इनसाइडची जी काही डबल लाइनिंग आहे, ज्याच्यामध्ये फर्स्ट जो काही इनसाइडची लाइनिंग आहे तिथे स्लिट्स असतात, पोडोसाइट्स अँड स्लिट्स असतात, बरोबर आहे. तर ते जे स्लिट्स आहेत त्याच्या थ्रू जो काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे तो कॅप्सुलार स्पेसमध्ये मूव्ह होतो. आता इथे पास झाल्याच्या नंतर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट कॅप्सुलार स्पेसमध्ये पास झाल्याच्या नंतर जो काही सेकंड स्टेप आहे पास झालेला आहे तो आपण सेकंड स्टेपमध्ये त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात आणि त्याच्यानंतर युरिन फॉर्मेशन थर्ड स्टेप आणि त्याच्यानंतर युरिन फॉर्मेशन कशी होती हे पाहणार. तर हा आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. आता याच्यानंतर सेकंड वन सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन.
सेकंड स्टेप ज्याच्यामध्ये सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेट पास झाल्याच्या नंतर कुठे कॅप्सुलार स्पेसमध्ये, त्याच्यानंतर जे काही ॲब्सॉर्प्शन्स होतात आणि ज्याच्या थ्रू सेकंड स्टेप ही कंटिन्यू होते त्याबद्दल स्टडी करणार. तर जनरली आपल्याला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर माहीत आहे, जो की आपल्याला ड्रॉ करायचं आहे. बोमन्स कॅप्सूल, ॲफरंट आर्टेरिओल, इफेरंट आर्टेरिओल आणि कॅप्सुलार नेटवर्किंग, कॅपिलरीचे नेटवर्किंग. नेक, cannulated part of PCT, लूप ऑफ हेनले, डिसेंडिंग लिम्ब जी की थिन आहे, असेंडिंग लिम्ब जी की थिक आहे. लूप ऑफ हेनले कन्वर्ट होतो DCT मध्ये. आणि DCT हा कन्वर्ट होतो कलेक्टिंग ट्यूब्युल्समध्ये. ओके, तर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण पाहिलेलं की हा जो लूप ऑफ हेनले आहे तो कुठे आहे, मेड्युलामध्ये. हा जो स्ट्रक्चर आहे तो कुठे आहे, किडनीच्या मेड्युलामध्ये. आणि हा जो PCT वगैरे आहे तो कुठे आहे, कॉर्टेक्समध्ये. ओके, ग्लोमेरुलस, बोमन्स कॅप्सूल, नेक, PCT, लूप ऑफ हेनले, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग ट्यूब्यूल्स. तर याच्यामध्ये आता सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन जे आहे याच्याबद्दल ज्या काही स्टेप्स आहेत त्या आपण पाहणार आहोत. नेमकं सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शनमध्ये काय होतं. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शनमध्ये जनरली आता जो काही फिल्ट्रेट आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन जो फर्स्ट स्टेप होती त्याच्यामध्ये पाहिलं की कॅप्सुलार स्पेसमध्ये तो फिल्ट्रेट मूव्ह झालेला आहे, पास झालेला आहे. ओके, आता इथून जी प्रोसेस सुरू होईल ती आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. हा जो फिल्ट्रेट आहे तो सर्वात पहिल्यांदा नेक थ्रू कुठे येईल, PCT मध्ये येईल. ओके, PCTचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. तर जनरली याच्यामध्ये जास्त कॉइलिंग्स आहेत. ओके, जास्त कॉइल्ड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे जो काही फिल्ट्रेट पास होईल तो स्लोली पास होईल. ओके, आणि त्याच्यामुळे जे काही फिल्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर जे काही सेलेक्टिव्ह पार्ट्स आहेत किंवा सेलेक्टिव्ह मटेरियल आहे ते काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. ओके, तर तो स्लोली पास होत असल्यामुळे, कारण की ज्याच्यामध्ये आपण याचं स्ट्रक्चर बघितलं आहे, ज्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे कन्व्होल्युटेड पार्ट हा कशाने फॉर्म होतो, एपिथेलियल सेल्सनी, ज्याच्यामध्ये मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत. ब्रॉडर लाईक मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत. आणि या मायक्रोविलायमुळेच काय होतं, तो जो काही पार्ट आहे तो ब्रॉडरली किंवा जास्त फास्टली स्लोली जे काही पार्ट्स मटेरियल आहे ते पास होईल आणि याच्यामुळे जो स्पेस आहे तो वाढत जाईल. आणि इथून जे काही पास होणारं फिल्ट्रेट आहे, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट, तो पास होत असताना याच्यामध्ये खूप स्लोली ते पास होईल, कारण की तो खूप कॉइल्ड स्ट्रक्चर आहे आणि मायक्रोविलाय प्रेझेंट असल्यामुळे तो जो पार्ट आहे तो जास्त प्रमाणात वाढतो. तर सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शनमध्ये दोन टाईप्सनी रिअब्सॉर्ब केलं जातं. दोन टाईपच्या प्रोसेसेस ज्याच्यामध्ये रिअब्सॉर्प्शनमध्ये होतात. तर ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिवली, ॲक्टिवली अँड
पॅसिवली. पॅसिवली ज्याला आपण सिंपल डिफ्युजन म्हणतो, ओके, सिंपल फॉर्मेशन ज्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं. ॲक्टिवली ज्याच्यासाठी एनर्जीची गरज लागते, ओके, आणि जे काही फ्लो आहे त्याच्या अपोजिटमध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. तर सर्वात पहिल्यांदा याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत जे की ॲब्सॉर्ब केले जातात. सिलेक्ट केलेले कोणते कोणते मटेरियल्स आहेत जे की ॲब्सॉर्ब केले जातात PCTमध्ये किंवा DCTमध्ये. तर याच्यामध्ये जो काही मटेरियल आहे तो जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ॲक्टिवली कोणते कोणते मटेरियल्स आहेत थ्रीशोल्डमध्ये, हाय थ्रीशोल्डमध्ये असे कोणते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हाय थ्रीशोल्डमध्ये ॲक्टिवली ॲब्सॉर्ब केले जाणारे जे काही मटेरियल आहे ज्याच्यामध्ये अमायनो ॲसिड, ग्लुकोज, विटॅमिन C, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम एक्सेट्रा. तर हाय थ्रीशोल्ड जे काही ॲक्टिव्हिटी कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट्स आहेत त्याच्या अपोजिट अगेन्स्टमध्ये जे काही ॲक्टिवली ॲब्सॉर्ब केले जातात ते हाय थ्रीशोल्ड कंटेंट कोणते कोणते आहेत? अमायनो ॲसिड, ग्लुकोज, विटॅमिन C, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम एक्सेट्रा अँड क्लोरीन एक्सेट्रा. हे जे मटेरियल्स आहेत ते ॲब्सॉर्ब केले जातात. याला रिॲब्सॉर्प्शन का म्हणतो आपण? री म्हणजे पुन्हा, ओके. तर कारण की आपण हे जे कंटेंट आहे अमायनो ॲसिड, ग्लुकोज हे आपण इथे सुद्धा ॲब्सॉर्ब करताना पाहिलं होतं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये, ओके. पण ज्यावेळेस फिल्ट्रेट पास होतो त्याच्यामध्ये जे काही स्लिट्स आहेत, ओके, त्या स्लिट्स थ्रू हे पुन्हा पास होऊ शकतात, काही प्रमाणात इनसाईडला येऊ शकतात. तर ज्यावेळेस जे काही कंटेंट आपल्याला बॉडीसाठी युजफुल आहे पण जो काही कंटेंट युजफुल आहे तो जो आहे इथे पुन्हा रिॲब्सॉर्ब केला जातो, या सेल्स थ्रू ते पुन्हा रिॲब्सॉर्ब केलं जातं. तर म्हणून आपण त्याला काय म्हणतो? रिॲब्सॉर्प्शन. तर ॲक्टिवली जे आहेत ते अमायनो ॲसिड, ग्लुकोज, विटॅमिन C, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम अँड क्लोरीन. याचबरोबर आता सेकंड जे आहे पॅसिवली कोणते कोणते कंटेंट आहे ज्याला आपण लो थ्रीशोल्ड असं म्हणतो, ओके. लो थ्रीशोल्ड असणारे कोणते कोणते कंटेंट्स आहेत जे पॅसिवली, जे की सिंपल डिफ्युजन थ्रू काय केले जातात? ॲब्सॉर्ब केले जातात. वॉटर, सल्फेट्स अँड नायट्रेट्स एक्सेट्रा. पॅसिवली जे काही सिंपल डिफ्युजन थ्रू रिॲब्सॉर्ब केले जातात ते आहे वॉटर, सल्फेट्स अँड नायट्रेट्स. तर जनरली सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये PCT अँड DCT याच्यामध्ये जास्त प्रमाणात सेलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होतो, ज्याच्यामध्ये 99% रिॲब्सॉर्प्शन हे होतं. याच्यामध्ये पुन्हा जर पाहिलं तर हा जो कंटेंट आहे फिल्ट्रेट ॲक्टिवली आणि पॅसिवली कंटेंट हा रिॲब्सॉर्ब केल्याच्या नंतर जो काही फिल्ट्रेट आहे तो कुठे येईल? लूप ऑफ हेनलेमध्ये येईल. याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की जो काही डिसेंडिंग लिंप आहे तो फक्त वॉटर परमिएबल आहे. तो काय आहे? वॉटर परमिएबल आहे, ओके. तर इथे वॉटर घेतलं जाईल म्हणजे काय? तर सर्वात पहिल्यांदा जो काही मटेरियल होता तो आयसोटोनिक असेल, ओके. मग याच्यामधून आपण ज्यावेळेस वॉटर कंटेंट जे आहे ते ॲब्सॉर्ब केलं तर याच्यामध्ये जो काही लूप ऑफ हेनले आहे याच्यामध्ये फिल्ट्रेट कसा असेल? हायपरटोनिक, जास्त कॉन्सन्ट्रेशन असणारा हायपरटोनिक असेल, ओके. म्हणजे काय? फक्त साल्ट्स कंटेन्स असतील. तर ज्यावेळेस हा इथे जाईल त्यावेळेस हा जो आहे वॉटर इम्परमिएबल आहे, म्हणजेच काय? तर सॉल्ट परमिएबल आहे. तर इथे काय होईल? सॉल्ट कंटेंट किंवा याच्या व्यतिरिक्त सोडियम किंवा पोटॅशियम यासाठी तो काय आहे? परमिएबल आहे, पण वॉटरसाठी इम्परमिएबल आहे. कोणता? असेंडिंग लिंप. याच्यानंतर हा जो पास होईल तो कुठे होईल? DCTमध्ये होईल. आणि DCTमध्ये पास झाल्याच्या नंतर म्हणजे काय? तर इथे
जो काही वॉटर आहे तो मिक्स नाही होणार, म्हणजेच काय तर साल्ट जे काय आहेत ते बाहेर पडतील. इथे वॉटर बाहेर पडलं, इथे साल्ट जे आहे ते ॲब्सॉर्ब झाले. तर म्हणजेच काय तर इथे जो पार्ट आहे इथून जो काही फिल्ट्रेट बाहेर पडेल तो पुन्हा कसा असणार आहे, आयसोटोनिक असणार आहे. ओके, तर जो मेन फिल्ट्रेट आहे तो आयसोटोनिक होता, पण इथे आल्याच्या नंतर वॉटर रिअब्सॉर्ब झालं. वॉटरसाठी तो परमिएबल असल्यामुळे इथे फक्त साल्ट कंटेंट राहील. म्हणजेच काय तर ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते जास्त होईल, ज्याला आपण हायपरटोनिक म्हणतो. इथून ज्यावेळेस पास होईल त्यावेळेस वॉटर जशाच तसा राहील, फक्त जे काही साल्ट्स आहेत ते बाहेर पडतील. म्हणजेच काय तर पुन्हा हा जो मटेरियल आहे तो हायपोटोनिक होईल. म्हणजे इथे गेल्याच्या नंतर तो हायपर आणि हायपो याला जर कंटेन केलं तर तो कसा होईल, आयसोटोनिक होईल. इथून नंतर तो पास होईल DCTमध्ये. पुन्हा DCTमध्ये सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन होतं. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं PCT आणि DCT. तर याच्यामध्ये 99% सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन होतं. तर याच्यामध्ये 99% म्हणजेच काय, जे काही ॲक्टिवली पासआउट झालेले आहेत. ओके, तर जो काही कंटेंट आपल्याला पुन्हा इथे भेटेल, जसं की सोडियम असेल, पोटॅशियम असेल, जे काही कंटेंट्स असतील ते पुन्हा फिल्टर केले जातात आणि तिथून रिॲब्सॉर्ब केले जातात, सिलेक्टिव्हली रिॲब्सॉर्ब केले जातात थ्रू दी ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. याच्या थ्रू ते काय करतात, DCTमध्ये पुन्हा ॲब्सॉर्ब केले जातात. म्हणून सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये टोटल 99% जो आहे कंटेंट तो ॲब्सॉर्ब केला जातो. याच्यानंतर जे काही मटेरियल आहे याच्यामध्ये एक ट्युब्युलर सिक्रेशन, जी की थर्ड स्टेज आहे, थर्ड स्टेप आहे, ज्याच्यामध्ये लास्ट स्टेप आहे, ज्याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे जे ॲब्सॉर्ब केले जातात. आणि तिथून थर्ड स्टेप संपल्याच्या नंतर युरिन फॉर्मेशन. तर आता सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शनमध्ये जो काही फिल्ट्रेट आहे तो कुठे आला, तर PCTमधून लूप ऑफ हेनले थ्रू DCTमध्ये आला. ओके, DCTमध्ये काय झालं, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन कंप्लीट झालं. तर याच्यानंतर थर्ड जी स्टेप आहे ती कोणती आहे, थर्ड ट्युब्युलर सिक्रेशन ऑर ऑगमेंटेशन, ज्याला आपण ऑगमेंटेशन सुद्धा म्हणतो. आता थर्ड स्टेप जी आहे ती नेमकी काय आहे, याच्यामध्ये काय होतं, तर DCTपर्यंत फिल्ट्रेट आला. आता आपण ज्यावेळेस नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काढलं होतं, तर नेफ्रॉनचं स्ट्रक्चर इतकंच नाही आहे, याच्या व्यतिरिक्त जे काही इफेरेंट आर्टेरिओल्स आहेत, इथून काय होतं, डिस्टल कनोलेटेड ट्यूब्यूल अँड PCT, डिस्टल कनोलेटेड ट्यूब्यूल अँड प्रॉक्सिमल कनोलेटेड ट्यूब्यूल याच्या सराउंडिंग काय असतं, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज असतात. काय असतात, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज असतात. ओके, तर ह्या ज्या पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहेत PCT अँड DCTच्या सराउंडिंगला, त्या ज्या कॅपिलरीज आहेत या ट्युब्युलर सिक्रेशन करतात. म्हणजेच काय, तर पेरिट्युब्युलर्समध्ये एक ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट असतात. ओके, तर ग्लँड्स काय करतात, सिक्रेशन करतात. तर ग्लँड्युलर सेल्स प्रेझेंट असतात, त्याच्या थ्रू काय होतं, तर या ज्या पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहेत त्या सिक्रीट करतात. तर आता एक लक्षात घ्या, इथून जो काही पेरिट्युब्युलर स्पेस आहे, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहेत त्या कुठून बाहेर पडल्या, इफेरेंट आर्टेरिओलपासून बाहेर पडल्या. म्हणजेच काय, इथून जो काही ब्लड फ्लो होतो, ओके, तर इथून ब्लड फिल्ट्रेट होत असताना तो बाहेर पडतो, याचा अर्थ तो पूर्णपणे फिल्टर आहे का, नाही आहे. तर जेवढ्या प्रेशरनी इकडून जेवढ्या प्रेशरनी ब्लड येतं तेवढ्याच एक्सेसिव्ह प्रेशरनी तो बाहेर पडतोय. तर फक्त तो बाहेर पडण्याचं काम करतोय. तर याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे ते जे काही कॅपिलरीज आहेत त्याच्या डिपॉझिशन झालं, पण त्याच्यासोबत सुद्धा फ्लोमध्ये काही मटेरियल काय होतं, पास होतं. तर हा जो पास झालेला मटेरियल आहे, ज्याच्यामध्ये अनवॉन्टेड सबस्टन्सेस पास झाले असतील, एक्सेस अमाऊंटमधलं वॉटर असेल किंवा अदर जे काही साल्ट्स असतील, हे काय होतील, पास होतील. तर ते जेव्हा पास होतात याच्यामध्ये सुद्धा जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे त्याला पुन्हा ॲब्सॉर्ब केलं जातं. तर ते कसं ॲब्सॉर्ब केलं जातं, तर मी इथे फक्त पेरिट्युब्युलर कॅपिलरीची एक छोटीशी ट्यूब्यूल काढते.
याच्या सराउंडिंग्सला हे अरेंज असतात. ओके. हे आहे पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. तर याच्यामध्ये जनरली जे काही मटेरियल पास आउट झालेलं आहे फॉर एक्झाम्पल आता इथून हे ट्युब्युलर ओरिजिन होतात. ओके. तर ही जी पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहेत याच्यामध्ये जो काही फ्लोमध्ये आलेला ब्लड आहे याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत तर पेरिट्युब्युलर कॅपिलरीज काय करतात तर हे जे कंटेंट आहे या पेरिट्युब्युलर्समध्ये जे काही कंटेंट आलेलं आहे तर याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे ते काय करतात तर इथून पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमधून सिक्रीट करतात कुठे तर DCT किंवा CT जो काही लूप आहे ल्युमेन आहे जो काही स्पेस आहे त्याच्यामध्ये ते सिक्रीट करतात. याच्यामध्ये जो काही कंटेंट आहे याच्यामध्ये ते काय काय सिक्रीट करतात तर याच्यामध्ये असणारा क्रिएटिनाइन अँड आयन्स ते सिक्रेट करतात. आयन्समध्ये काय काय सिक्रेट करतात तर पोटॅशियम अँड हायड्रोजन आयन्स ते सिक्रेट करतात. तर हा जो कंटेंट आहे तो काय करतो तर ब्लड थ्रू ज्यावेळेस पास होतो पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये तर तो जो कंटेंट आहे तो काय करतो या ज्या पेरिट्युब्युलर्समधून पेरिट्युब्युलर सेल कॅपिलरीज ह्या सिक्रीट करतात थ्रू दी ग्लँड्युलर सेल्स थ्रू कुठे DCT डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलच्या ल्युमेनमध्ये ते सिक्रीट करतात. याच्यामुळे याच्यामध्ये जे काही फिल्ट्रेट येणार आहे सर्वात पहिल्यांदा अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये आपण पाहिलं होतं की जो काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे त्याचं जे काही नेचर आहे ते कसं होतं अल्कलाइन होतं बरोबर आहे. तर आता इथे हायड्रोजन आयन हे काय होतं सिक्रीट केले जातात. तर त्याचं कंटेंट मिक्स झाल्याच्या नंतर जो काही फिल्ट्रेट होता तो कसा होता अगोदर अल्कलाइन होता बरोबर आहे. तर आता इथे काय होईल तो ॲसिडिक मध्ये फॉर्म होईल. तर कॉन्सन्ट्रेशन जो काही pH आहे तो चेंज होतो. तर जे काही ट्युब्युलर सिक्रीशन आहे याचं मेन फंक्शन काय आहे तर रेग्युलेशन ऑफ pH. तर जनरली ट्युब्युलर सिक्रीशन किंवा ऑगमेंटेशन जे आहे याचं मेन रोल काय आहे किंवा इम्पॉर्टन्स काय किंवा ट्युब्युलर सिक्रीशन आपण कशाला म्हणतो तर important process through homeostatic mechanism to regulate the pH of blood. It is called as a tubular secretion. Tubular secretion चं मेन आणि इम्पॉर्टंट असं फंक्शन काय तर जो काही फिल्ट्रेट आहे किंवा ब्लड आहे त्याचं जे काही pH आहे ते रेग्युलेट केलं जातं. तर सर्वात पहिल्यांदा आपण ॲसिडिक होतं ते काय पहिल्यांदा अल्कलाइन होतं ते पुन्हा काय झालं ॲसिडिक फॉर्ममध्ये झालं कारण की हायड्रोजन आयन्स जे आहेत ते काय झाले सिक्रीट केले गेले DCT अँड CT. तर त्याच्यानंतर जे काही कंटेंट आहे तो पास होतो. तर जनरली याच्यामध्ये ट्युब्युलर सिक्रीशनमध्ये एक पेरिट्युब्युलर कॅपिलरीज यांचं मेन फंक्शन आहे ज्याच्या थ्रू ते काय करतात जे काही कंटेंट हे फ्लोमध्ये आलेलं आहे ते काय केलं जातं तर ग्लँड्युलर सेल्स थ्रू जे काही DCT किंवा CT आहे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल अँड कलेक्टिंग ट्युब्युल्स जे आहेत त्याच्या ल्युमेनमध्ये ते काय करतात सिक्रीट करतात. आणि याच्यामध्ये सिक्रीशन कशाचं होतं तर क्रिएटिनाइन अँड आयन्सचं होतं. आयन्समध्ये पोटॅशियम अँड हायड्रोजन आयन्स हे सिक्रीट केले जातात. तर हे जे सिक्रीशन आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आयन्सचं कंटेंट असल्यामुळे त्याचं जे काही pH आहे ते चेंज होतं आणि याच्यामुळे जो काही अल्कलाइन फिल्ट्रेट होता तो कसा होतो ॲसिडिक होतो. त्यामध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे की ट्युब्युलर सिक्रीशन जो स्टेप आपण पाहिलेला आहे याच्यामध्ये
जो मेन ट्युब्युलर सिक्रेशन स्टेप ही फक्त मराईन बोनिफिशियस अँड डेझर्ट ॲम्फिबियन्स जे आहेत त्यांच्यामध्ये मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणून ओळखली जाते. मोड ऑफ एक्सक्रीशन म्हणून ओळखली जाते. तर यांच्यामध्ये ज्या काही आपण 3 स्टेप्स बघितल्या, अल्ट्राफिल्ट्रेशन, सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि थर्ड वन ट्युब्युलर सिक्रेशन. तर जे काही मराईन बोनिफिशियस आहेत किंवा डेझर्ट ॲम्फिबियन्स आहेत यांच्यामध्ये मोड ऑफ एक्सक्रीशन हे कशा थ्रू केलं जातं, तर ट्युब्युलर सिक्रेशन थ्रू केलं जातं. ओके, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये युरिन फॉर्मेशनमध्ये जे काही स्टेप्स आहेत ते स्टडी केले. तर याच्यामध्ये युरिन फॉर्मेशनसाठी बॉडी थ्रू जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे किंवा एक्सेस अमाऊंटमध्ये जे काही वॉटर कंटेंट आहे त्याला आपण बॉडीच्या बाहेर काढतो. तर याच्यामध्ये जे काही कंटेंट आहे तो बॉडी थ्रू म्हणजे बॉडीमध्ये असणारा तो किडनीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? ब्लडचं मेन फंक्शन काय आहे? जे काही अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत त्यांना किडनीपर्यंत पोहोचवणे. तर हा जो ब्लड आहे तो सप्लाय कसा होतो हे आपण बघितलं. रिनल आर्टरी थ्रू रिनल आर्टेरियोल्स आणि रिनल आर्टेरियोल्स थ्रू ॲफेरंट आर्टेरियोल. ओके, तर युरिन फॉर्मेशनमध्ये टोटल 3 स्टेप्स आहेत. एक अल्ट्राफिल्ट्रेशन ज्याला आपण ग्लोमेरुलर ॲब्सॉर्प्शन फिल्ट्रेशन म्हणतो. सेकंड वन सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन आणि थर्ड वन ट्युब्युलर सिक्रेशन ज्याला ऑगमेंटेशनसुद्धा म्हणलं जातं. तर फर्स्ट वन अल्ट्राफिल्ट्रेशन जो आहे ज्याच्यामध्ये जनरली फक्त ग्लोमेरुलरमध्ये ते काय होतं, फिल्टर केलं जातं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनसुद्धा म्हणतो. तर याच्यामध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनमध्ये सर्वात पहिल्यांदा ब्लड कुठे येईल? ॲफेरंट आर्टेरियोलमध्ये येईल. तर याच्यामध्ये जनरली जो काही डिफरन्स आहे, डायमीटरचा जो डिफरन्स आहे याच्यामुळे ते काय होतं, फास्टली फ्लो होतं आणि प्रेशरनी क्रिएट होतं. तर याच्यामध्ये टोटल 3 प्रेशर्स क्रिएट होतात. GHP ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर, त्याच्यासोबतच सेकंड वन जो आहे तो आहे ऑस्मोटिक प्रेशर आणि थर्ड वन आहे हायड्रोस्टॅटिक प्रेशर. या 3 प्रेशर थ्रू जो काही फिल्ट्रेट आहे तो काय होतो, फिल्टर केला जातो. आणि ज्यावेळेस फिल्टर होतो जो ग्लोमेरुलर फिल्ट्रेट आहे किंवा नेट फिल्ट्रेट आहे किंवा ज्याला आपण इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर म्हणतो तो किती आहे, 10 mmHg. तर तो जो काही फिल्ट्रेट आहे तो कुठे येतो, PCT मध्ये, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये. तर इथंपर्यंत अल्ट्राफिल्ट्रेशन संपतो. सेकंड आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन याच्यामध्येच आपल्याला त्याचा अर्थ कळून जातो की तिथे सिलेक्टिव्ह पार्ट काय केले जातात, रिअब्सॉर्ब केले जातात. तर अल्ट्राफिल्ट्रेशनमध्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी हे काय केले होते, ॲब्सॉर्ब केले होते. पण त्याच्यासोबत जे काही फ्लोमध्ये आलेले आहेत, ओके, तर इथे जास्त कन्व्होल्युटेड पार्ट असल्यामुळे प्रॉक्सिमल ट्युब्युल हा जास्त कॉइल्ड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे तो स्लोली पास होतो आणि त्याच्यामुळे ते जे काही कंटेंट आहे त्याला आपण काय करू शकतो, रिअब्सॉर्ब करू शकतो. तर जो काही स्लोली पास होतो ज्याच्यामध्ये मायक्रोव्हिलाय असल्यामुळे तो जो स्पेस आहे तो आपल्याला जास्त प्रमाणात भेटतो. तर तिथून पास होत असताना जे काही कंटेंट्स आहेत ते ॲक्टिवली अँड पॅसिवली काय केले जातात, ॲब्सॉर्ब केले जातात. आणि ज्यावेळेस ॲब्सॉर्ब केले जातात ते PCT अँड DCTमध्ये केले जातात. सर्वात पहिल्यांदा जो काही कंटेंट आहे तो अल्कलाईन नेचरमध्ये असतो आणि त्याचबरोबर आयसोटोनिक असतो. आणि ज्यावेळेस पास होतो तो टोनिक होतो आणि त्याच्यानंतर तो पुन्हा आयसोटोनिक होतो. त्याच्यानंतर DCTमध्ये, ज्यावेळेस DCTमध्ये येतो तेथे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन होतंच, त्याचबरोबर CT आणि CTमध्ये म्हणजे डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल अँड कलेक्टिंग ट्युब्युल्समध्ये काय होतं, तर ट्युब्युलर सिक्रेशन होतं. त्याच्यामध्ये जनरली मेन जो आहे रोल तो आहे pH मेंटेन करणे किंवा pH रेग्युलेट करणे. जो काही अल्कलाईन होता तो इथे आल्याच्या नंतर याच्यामध्ये जे काही पेरिट्युब्युलर कॅपिलरीज आहेत, इफेरंट आर्टेरिओलमधून जो काही ब्लड, सर्वात पहिल्यांदा 2 डिपॉझिशन होतं. इथून जो काही ब्लड येतोय एफेरंट आर्टेरिओलमधून इथे काही डिपॉझिट होतं आणि त्याचबरोबर इफेरंट आर्टेरिओलसोबत फ्लोली वाहून जातं. तर जो काही फ्लो आहे याच्यामध्ये जे काही कंटेंट जातं त्यालासुद्धा काय केलं जातं, इथे जे काही सेल्स आहेत, ग्लँड्युलर सेल्स कुठे, पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये, ते काय करतात, सिक्रीट करतात. तर ते सिक्रीट कुठे करतात, तर पेरिट्युब्युलरमधून जे काही डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युलचा ल्युमेन आहे किंवा
जो काही कलेक्टिंग ट्युब्युल्सचा ल्युमेन आहे त्याच्यामध्ये सिक्रेट केलं जातं. तर ते सिक्रेट केल्याच्या नंतर तिथे नेमकं काय काय सिक्रेट केलं जातं, एक तर क्रिएटिनाइन्स आणि त्याचबरोबर आयन्समध्ये पोटॅशियम अँड हायड्रोजन आयन्स हे सिक्रेट केले जातात. तर ते जे आहे ट्युब्युलर सिक्रिशन, याच्यामध्ये मेन जो आहे तो pH रेग्युलेशन हे फंक्शन आहे. तर इथून जो काही कंटेंट बाहेर पडतो तो आहे युरिन. आता हा जो युरिन आहे त्याचं कंपोजिशन कसं होतं, कॉन्सन्ट्रेशन अँड कंपोजिशन काय काय आहे ते आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. पण जे काही ट्युब्युलर सिक्रेशन आहे इथे सुद्धा MCQ विचारला जाऊ शकतो की मोड ऑफ एक्सक्रीशन मराईन बोनीफिशसमध्ये आणि त्याचबरोबर डेझर्ट ॲम्फिबियन्समध्ये मोड ऑफ एक्सक्रीशन नेमकं काय आहे, तर ते आहे ट्युब्युलर सिक्रेशन, ज्यांच्यामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन आणि सेकंड वन जो आहे सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन हे नसून तर मोड ऑफ एक्सक्रीशन काय आहे, ट्युब्युलर सिक्रेशन आहे. तर हे आहे युरिन फॉर्मेशन. या 3 स्टेजेस कंप्लीट करून तुम्हाला पुढची जी आहे ती युरिन फॉर्मेशनची स्टेज बनते. तर युरिन फॉर्मेशनच्या ज्या स्टेजेस आहेत त्या 1 बाय 1 लक्षात ठेवा. अल्ट्राफिल्ट्रेशन, सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन अँड देन लास्ट वन इज अ ट्युब्युलर सिक्रेशन. तर ह्या ज्या स्टेजेस आहेत याच्या सिक्वेन्ससाठी नेट एक्झामला क्वेश्चन विचारलेला होता की यांची सिक्वेन्स काय आहे. तर यांच्या वेगवेगळ्या सिक्वेन्स दिलेल्या होत्या, अल्ट्राफिल्ट्रेशन, सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन अशा, किंवा सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, ट्युब्युलर सिक्रेशन, अल्ट्राफिल्ट्रेशन. तर जी काही सिक्वेन्स आहे पर्टिक्युलर सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण की MCQमध्ये CET एक्झाम्स असतील, नेट एक्झाम्स असेल, याच्यामध्ये MCQ विचारलं जातं. ओके, तर त्याच्यामध्ये MCQ काय येतो तर युरिन फॉर्मेशनसाठी ज्या स्टेजेस आहेत त्या 1 बाय 1 तुम्हाला सिक्वेन्सनी लिहायच्या आहे. तर ती सिक्वेन्स तुमच्या लक्षामध्ये असली पाहिजे. तर याच्यासाठी सिक्वेन्स लक्षात ठेवा. फर्स्ट आहे अल्ट्राफिल्ट्रेशन, देन सेलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन अँड थर्ड वन ट्युब्युलर सिक्रेशन. याच्याऐवजी तुम्हाला ऑगमेंटेशन येऊ शकतं किंवा अल्ट्राफिल्ट्रेशनच्या ऐवजी ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनसुद्धा येऊ शकतं. तर युरिन फॉर्मेशनच्या नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन अँड कंपोजिशन ऑफ युरिन याबद्दल स्टडी करणार.